नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला पुदिन्यापासून पराठा बनवून दाखवणार आहे. मी पुदिना करून ठेवलेला आहे बघा. तुम्हाला बोलले होते मी की तुम्हाला मी दाखवेल पराठा करून. तर हा आपला सुकवलेला पुदिना आहे हा. तर इथं मी ओवा घेतलेला आहे, मीठ घेतलंय, हळद घेतली, लाल मिरची पावडर आहे, इथं जिरा पावडर आहे, धना पावडर आहे आणि इथं थोडा चाट मसाला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आणि चीज घेतलेलं आहे. त्याच्यापासून मी खूप छान आपला पौष्टिक पदार्थ दाखवणार आहे. तर पराठा दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि आपण ही नॉर्मल कणिक मळतो ना, तशीच मी वळून घेतलेली कणिक, आपलं चपातीला मळतो तशी. तर आता आपण पराठा बघूया कसं करायचं ते. आणि झटपट होणारा आहे पदार्थ आणि त्याच्यासाठी तूप पण लागेल आपल्याला. तूप पण घेतलेलं आहे मी. तर पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि खूप टेस्टी पराठा होतो, मस्त एकदम झटपट. आपली पूर्व तयारी काही नसताना मस्त पराठा होतो एकदम. हे अशी पोळी लाटून घ्यायची, थोडंसं तूप लावायचं त्याला. पुदिना पावडर टाकायची, थोडीशी हळद पावडर टाकायची, मिरची पावडर टाकायची, जिरा पावडर, धना पावडर आणि इथं चाट मसाला. मीठ नाही टाकलं तरी चालेल, पण थोडंसं टाकायचं कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं. आणि ओवा टाकणार आहे मी. ओवा थोडासा हातावर असा क्रश करायचा. खूप छान टेस्ट येते ह्या ओव्यामुळे. ओवा तुम्ही जरूर टाका आणि कोथिंबीर टाकायची शेवटी. आणि चीज टाकायचं. आपण पिझ्झाला वगैरे टाकतो ना चीज, त्या प्रकारचं. कुठलंही टाका, खिसून टाकलं तरी, क्यूब टाकली तरी चालेल किंवा स्लाइस टाकलं तरी चालेल. आणि हे पूर्ण अशी फोल्ड करून घ्यायची. हे बघा, आपण पुरण कसं भरतो त्या पद्धतीने, पण पुरणाला आपण छोटं हे करतो लाटी. तर ह्याला जरा मोठी करायची लाटी. हे असे प्रकारे, हे बघा. आणि पूर्ण हवा ह्याच्यात राहिली नाही पाहिजे, काढून टाकायची, नाहीतर फुटू शकतो पराठा. आणि आपण लाटून घ्यायचं आता मस्त. हलक्या हाताने लाटायचं. अलगद लाटायचं ते, कारण चीज टाकलेलं आहे आपण, त्याच्यामुळे बाहेर आलं तर ते तव्याला चिटकू शकतं. जाडच ठेवायचं आपण. हे बघा किती छान झालेलं आहे, मस्त झालेला आहे पराठा. तर आता आपण भाजून घेऊया. तवा गरम करायला ठेवलाय. आता मी थोडंसं तूप टाकते त्याच्यावर. आता आपण पराठा घातलेला आहे.
थोडं थोडं तूप सोडायचं बाजूने. तेल सोडलं तरी चालेल तुम्ही, तुपामध्ये आणखीन छान लागतो. आता मी पलटी मारते. हे बघा किती सुंदर होतो पराठा. आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. वरून थोडंसं तूप लावायचं आणि मुलांना खूप आवडेल. तुम्ही मिरची पावडर नाही टाकली तरी बाकीचं सगळं साहित्य टाकून मुलं खातात, लहान मुलं पण. खूप मस्त लागतो, टेस्टी एकदम. आणि खरपूस भाजून घ्यायचा मस्त. आणि फुगतात पण, मस्त फुगतात टम्म एकदम. हे बघा कसे फुगलेले मस्त. आता भाजलेला आहे मंडळी मस्त एकदम. तर आता मी काढून घेणार आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजलेला आहे, खरपूस एकदम. तर मंडळी मी तुम्हाला खोलून पण दाखवते. पराठा बघा कसा झालेला आहे. हे बघा किती छान झालेला आहे, पिझ्झा सारखा बघा. तर मंडळी ह्या पराठ्याबरोबर खायला काही लागत नाही, दही लागत नाही किंवा काहीच लागत नाही आहे. नुसता पराठा खाल्ला ना तरी खूप सुंदर लागतो. प्रवासात घेऊन जावा, कुठेही घेऊन जावा तुम्ही. डब्यात कसंही टिफिनमध्ये द्या मुलांना, तर खूपच छान लागतो. तर नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल, मुलांना आवडेल आणि एन्जॉय कराल तुम्ही. धन्यवाद. आणि किती हा भरलेला आहे बघा, पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण भरलेला आहे. तर एकदम मस्त होतो. तर तुम्ही पण करून बघा. हे बघा खूपच छान लागतो, मस्त होतो एकदम. आणि खायला तर खूपच भारी लागतो. तर नक्की ट्राय करा तुम्ही. आणि एकदम मऊसूद. हे बघा सगळीकडनं चीज निघते बाहेर. तर खूपच छान होतो, बघा तुम्ही पण ट्राय करून. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.